संतांनी वेगवेगळ्या प्रकारे या सुंदर मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, तेणे नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापासी असतो सर्व काळ, म्हणून सकळ वंदिताती. देवाजवळी असतो निरंकर, यासी अधिकार नमस्करा. नाम्या म्हणे म्या काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. एकदा एक माणूस भवसागराला कंटाळून शंकराचार्यांनी स्थापलेल्या दक्षिण भारतातल्या मठामध्ये गेला. तिथे तो पोचला तेव्हा त्याला कळलं की त्यावेळेचे शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आचार्य हे अनुष्ठानाला बसलेले आहेत आणि आता पुढचे 15 दिवस काही आचार्य कुणालाही भेटणार नाही. मग तो विचारात पडला की काय करावं, 15 दिवस इथेच थांबावं का? आणि मनाशी ठरवून टाकलं की आता इतक्या दूरवर आलो आहोत तर भेटूनच जायचं. 15 दिवस तो तिथेच राहिला. अनुष्ठान संपल्यावर आचार्य बाहेर आले. शिष्यांनी लगेचच या माणसाबद्दल विचारलं की तो 15 दिवस थांबलाय. तेव्हा मग त्याने ठरवलं की आधी त्याला भेटावं. आचार्य त्याला भेटले आणि त्याने त्याचे प्रश्न, त्याला त्याच्या संसारामध्ये पडलेले अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी विचारलं की तू कुठून आलास? तेव्हा त्याने म्हटलं की मी महाराष्ट्रातून आलो आहे. आचार्याने विचारलं महाराष्ट्रातून कुठून? तेव्हा तो म्हणाला पंढरपुरातून. आणि मग आचार्य विस्मयाने म्हणाले पंढरपुरातून? कमालच केलीस तू, इतक्या दूर आलास. अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे पंढरपुरातच आहेत. या भवसागराचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे. आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं. संतांच्या या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचा व्यापक आवाका किती आहे हे आपल्याला कळेल. जनहित विवरीचं आकलन आपल्याला होईल आणि नामदेवांची पायरी ही आपल्याला जगण्याची पायरी शिकवून जाईल. अतिशय सुंदर असा चंदन तिलक विठुरायाला लावण्यात येतो आहे. हा तिलक अतिशय विशेष आहे मंडळी. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर हा आपल्याला दिसतो. आपल्या स्मार्टफोनवरचा हा अशा प्रकारचा आकार किंवा हे चिन्ह आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावरचा मार्ग दाखवतं आणि विठुरायाच्या कपाळी असलेलं हे चिन्ह मात्र त्याचं आपण जर स्मरण केलं, ध्यान केलं तर जीवनाचा मार्ग मिळू शकतो. मराठी मनाला दूरदृष्टी देण्यामध्ये संत वाङ्मयाचं अतिशय मौलिक स्थान आहे. संतांनी वर्तमान कसा अनुभवावा याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे आणि ते त्यांना स्फुरलेलं आहे. ते या विठुरायाचं नाम घेऊन, विठुरायाचं चिंतन करून आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे. आणि त्यासाठी संत अवघड असं काही सांगतच नाहीत. ते म्हणतात संत संग देई सदा. म्हणजे स्वतः तुकाराम महाराज हे त्यांच्यासाठी 7 पिढ्या त्यांच्याच घरात जन्माला आलेल्या विठुरायाला असं म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी प्रत्येक जन्मामध्ये विठुराया तुझे गुण गाईन. अतिशय सुंदर असं हे रूप, तितकंच मनमोहक आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं आयुष्य ही काही दिखाऊ वस्तू नाही, तो आत्मबोधाचा एक नंदादीप आहे जो आपल्यालाच लावावा लागतो. अशी आत्मविश्वासाची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशी हार त्यांना अर्पण केला जातो आहे
आणि अतिशय सुंदर अशा फुलांची माळ विठुरायाला अर्पण केली जाते. विठुरायाच्या नामस्मरणामध्ये लीन असलेले अनेक संत होते. आपल्याला असं नेहमी वाटतं की पुढची पिढी हे कसं जाणेल, याचं चिंतन कसं करेल, पण आज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली जाते, गाथा वाचली जाते तुकारामांची, एकनाथी भागवत वाचलं जातं. आजही रामनवमीच्या काळामध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचलं जातं आणि हजारो लोकांच्या कंठामध्ये हे ग्रंथ आजही आहेत. ते म्हणत म्हणत आळंदी पंढरपूर असं 240 किलोमीटर सहज चालून जातात सगळे वारकरी सावळ्या विठुरायाला आलिंगन देण्यासाठी. तेव्हा कदाचित देवाच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू उभे राहत असतील. देवच भक्तांची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी अधीरपणे उभा आहे. हा सगळा अनुभव आहे, शब्दांचं इथे कामच नाही. मंडळी, विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित न्याहाळून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. ही मुखारती ओवाळली जाते आहे. या वर्षीच्या वारीमध्ये अनेक गोष्टी विशेष आहेत. अनेक जणांनी अतिशय प्रेम भावनेने, भक्ती भावनेने विठुरायाला अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य देवाला दिलेला जात आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळं ही देवाला दिली जात आहेत. महाराष्ट्रातल्या संतांची आणि वारीची ही परंपरा भारतभर अतिशय औत्सुक्याने पाहिली जाते आणि जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे या वारीच्या परंपरेचा, त्यातल्या नियोजनाचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही वारी अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. श्री विठुरायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत. चला पंढरी
पांडुरंग, पंढरी आणि विठ्ठल यांच्याबद्दल बोलू तितकंच कमी आहे. वेगवेगळ्या नावांनी ही पंढरपुरी ओळखली जात होती. विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती विठ्ठ या शब्दापासून झालेली असावी. कन्नड भाषेमध्ये अर किंवा अरू असा बहुवचनी प्रथमेचा प्रत्यय आहे. तो जोडला तर विठ्ठर किंवा विठ्ठरू असं रूप तयार होतं आणि त्याचं सुलभीकरण विठ्ठल किंवा विठ्ठलू असं झालं असावं. असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल, विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं. पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने या विठुरायाचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. भगवंताची आरती झालेली आहे आणि हे सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेत आहेत. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा असं म्हणतात. भीमा हीच पंढरपुरातली चंद्रभागा आणि याच्या काठावर फुललेला भक्तीचा मळा आपण पाहतो आहोत. तो या विठुरायासाठी विठुरायाच्या एका दर्शनासाठी लोटलेला हा प्रचंड जनसमुदाय आपण पाहतो आहोत. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा सर्व संतांच्या नावाचा गजर करत निघालेला हा सर्व समुदाय अनेक घरांमध्ये आज सुद्धा विठुरायाच्या वारीची पद्धत जपलेली आहे आणि नवी पिढी सुद्धा ती पुढे नेमाने चालवते आहे. प्रत्येकाला समानतेने पाहणं, कोणीच मोठा नाही कोणीच लहान नाही अशा प्रकारे माऊली म्हणून पाहणं हे आपल्याला वारी शिकवते. आणि या निमित्ताने माऊली म्हणून कोणालाही अगदी कोणाशीही संवाद साधता येणं शक्य होतं, कुणालाही संबोधता येतं. या वारकरी संप्रदायाच्या अनेक गोष्टी आहेत मंडळी, आपण त्याही जाणून घेतच आहोत. भगवी पताका घेऊन निघालेले हे सर्व वारकरी आपापल्या गावाहून साधारणपणे 1.5-2 आठवडे
1 महिन्यापूर्वी निघालेले होते आणि आता अतिशय आनंदाने या पर्वणी कालामध्ये